नमस्कार मंडळी. लंपनच्या कथांबद्दल आपल्यातल्या बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेल्या या कथा लंपन नावाच्या शाळकरी मुलाच्या भावविश्वात या घडतात. 1994 साली आलेला वनवास हा त्यांचा असाच एक कथासंग्रह. 10 ते 11 वर्षांच्या मुलाच्या दृष्टिकोनातून पाहिलेलं जग, मोठ्या माणसांचं लहान मुलांसारखं वागणं आणि कधीकधी लहान मुलांचं मोठ्यांसारखं वागणं. प्रकाश संतांनी वापरलेली या पुस्तकातली लहानांची उटपटांग भाषा अगदी लक्षात राहण्यासारखी आहे. या कथांमधून आपल्याला लंपनचे आजी आजोबा, आई वडील, त्याचे लहान बहीण भाऊ, त्याची मैत्रीण सुमी म्हणजे सुमित्रा सारखे भेटत राहतात. तसेच त्याची शाळा, मित्रमंडळी, त्यांचे वेगवेगळे खेळ हे सर्व यामध्ये आहे. आईवडिलांपासून लांब आजी आजोबांकडे राहत असलेल्या लंपनला नवीन गावात, नवीन शाळेमध्ये रुळायला लागणारा वेळ, अभ्यासात लक्ष नाही म्हणून शाळेमधून त्याच्या येणाऱ्या तक्रारी, त्याला वाटणारा एकटेपणा, आईची येणारी आठवण, पौगंडावस्थेतील या मुलाच्या निरागस मनात येणारे प्रश्न, शंका, उत्सुकता, भीती, त्याची संवेदनशीलता, एखादी गोष्ट किंवा आजूबाजूच्या व्यक्तींना समजून घेण्याची, विचार करण्याची त्याची पद्धत, हे सर्व लेखकाने वेगवेगळ्या कथांमधून इतक्या सुंदर आणि सहजरित्या मांडले आहे. त्यामुळे हे पुस्तक फक्त लहानांचे नसून मोठ्यांचेही आहे. कारण आपणही वाचताना लंपनचे बालपण आपल्या बालपणासोबत रिलेट करायला लागतो. लंपनच्या निरागस मनाचे उदाहरण द्यायचे झाले तर मास्तरांनी लंपनच्या वर्गात एक कविता म्हणून दाखवली आणि त्याचा अर्थ असा होता की कवी मोठा झाल्यानंतर त्याच्या लहानपणीचा सगळा आनंद, त्याचं जग कुठेतरी हरवून गेलेलं असतं. तसेच मास्तर या मुलांना सांगतात की तुमचाही खरा आनंद आत्ता या वयातच आहे, मोठं झाल्यानंतर सगळं हरवून जाईल वगैरे. तर या गोष्टीमुळे लंपन इतका घाबरतो की रात्री झोपायला देखील त्याला भीती वाटते. त्याला वाटतं की झोपेत आपण मोठे झालो तर काय. नंतर त्याला समजावून सांगता सांगता आजीची दमछाक होते. तर असा हा लंपन आणि त्याचे असे हे वेगवेगळे मजेदार किस्से तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळतील. या पुस्तकामध्ये जागोजागी अतिशय सुंदर चित्र रेखाटली आहेत. त्यातली अनिरुद्ध भालचंद्र दीक्षितांची 2 चित्र वगळता उरलेली लेखकाची म्हणजे प्रकाश नारायण संत यांची आहेत. गेल्या वर्षी निपुण धर्माधिकारी यांनी काढलेली लंपन नावाची वेबसिरीज ही याच पुस्तकावर आधारित आहे. तुम्ही ती जर पाहिली असेल तर तुम्हाला या पुस्तकाबद्दल माहिती असेलच. पण तुम्ही ती जर पाहिली नसेल तर मला वाटतं की तुम्ही आधी हे पुस्तक वाचावं आणि नंतर ती सिरीज पाहावी. तर लंपनची गोष्ट या पुस्तकातच संपत नाही. लंपन मोठा होतो, वरच्या वर्गात जातो. त्याची गोष्ट शारदा संगीत, पंखा आणि झुंबर या पुस्तकांमध्ये येते. या तिन्ही पुस्तकांवर मी व्हिडिओ बनवणार आहेच. पण तुम्हालाही तुमच्या शाळेच्या दिवसांमध्ये परत जायचं असेल तर ही पुस्तकं तुम्ही नक्की वाचा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आणखी एका पुस्तकासोबत. थँक्यू.